ठीक आहे, हे ड्रॉइंग आहे, आपलं ड्रॉ करायचं. पॅरामेट्रिक मध्ये लिहून घ्या टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट, हेडिंग टाका पॅरामेट्रिक, त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट, टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट मध्ये हॉरिझॉन्टल, वर्टिकल, फिक्स, टँजंट एक्सेट्रा. आता आपण पॅरामेट्रिक बघू. पॅरामेट्रिक बघितल्यानंतर ही जी असाइनमेंट होती मगाची, ही वाली, ती कशी ड्रॉ करता येईल आपल्याला पॅरामेट्रिकने ती एक बघू. आता इथे खाली लाईन दिलेली आहे 48 ची. पहिले एंटर केलं, फर्स्ट पॉइंट मी रॅन्डम इथे दिला, ऑर्थो ऑन करून घेतो, 48 एंटर केलं. त्याच्यानंतर मग इकडे रॅन्डम लाईन गेलेली आहे, इथे हे 35 ची डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, 35 चा काढू शकतो किंवा रॅन्डम काढलं तरी चालेल. त्यानंतर मग लेफ्ट साइडला इथून 35 चा डिस्टन्स दिलेला आहे, 35 एंटर. आणि त्यानंतर मग ही रेडियस दिलेली आहे 19 ची, म्हणजे इथून इथपर्यंत हे टँजंट गेलेलं आहे. हा सर्कल जो आहे तो टँजंट आहे. इथून ही जी हा जो सर्कल काढायचा आहे आपल्याला तो 19 च्या डिस्टन्स वरती काढायचा, म्हणजे इथून 19 एंटर केला. ओके, सी एंटर सर्कल साठी इथे सेंटर पॉइंट द्यायचा आणि 19 ची रेडियस. आता ही लाईन रॅन्डम काढलेली आहे. ओके, ही मी एक्स्ट्रा अशी ड्रॉ करून देतो. त्यानंतर मग ह्या पॉइंट पासून इथपर्यंत 20 आहे, इथून इथपर्यंत 37 आहे. एल एंटर, इकडे 20 एंटर केलं, 37 एंटर करतो. ओके, आणि इथे आपल्याला हा जो सर्कल आहे त्या सर्कलचा 20 चा डायमीटर, 10 ची रेडियस, 10 आणि 16 चा सर्कल काढायचा. सी एंटर, सेंटर पॉइंट दिला, 10 एंटर केलं, सी एंटर, सेंटर पॉइंट दिला आणि 16 चा रेडियस दिला. त्यानंतर मग त्यांनी इथे फिलेट दिलेली आहे 7 ची. एफ एंटर फिलेट साठी, आर एंटर रेडियस साठी, 7 एंटर, रेडियस 7 चा आहे. दोन सर्कल आणि लाईन सिलेक्ट करायची, अशी फिलेट येऊन जाईल. ही लाईन डिलीट केली तरी चालेल. हा एवढा पोर्शन ड्रॉ केला. त्याच्यानंतर मग इथून हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलाय 25 आणि वर्टिकल दिलेला आहे 23 चा. एल एंटर, 25 एंटर, 23 एंटर. सी एंटर सेंटर सर्कल साठी, सेंटर पॉइंट दिला आणि 5 ची रेडियस आणि 10 ची रेडियस आहे. 5 एंटर, सी एंटर, सेंटर पॉइंट आणि 10 ची रेडियस. दोन सर्कल काढले. या दोघांमध्ये फिलेट दिलेली आहे 15 ची. एफ एंटर, आर एंटर, 15 एंटर. हा सर्कल आणि हा सर्कल. त्यानंतर मग आता ही जी लाईन आहे ही या लाईन पासून हा जो डॉटेडचा पोर्शन आहे त्याच्यातनं पास होते.
एल एंटर, या लाईन पासून इथे पास झाली, एक्स्ट्रा ड्रॉ केली मी. हा सर्कल आणि ह्या लाईन मध्ये काय दिलेली आहे, फिलेट दिलेली आहे 8 ची. एफ एंटर, आर एंटर, 8 एंटर. या सर्कल आणि या सर्कल मध्ये फिलेट दिली. त्यानंतर मग फिलेट दिलेली आहे ह्या लाईन आणि ह्या 19च्या सर्कल मध्ये. एफ एंटर, आर एंटर, 8 एंटर. या लाईन आणि या सर्कल मध्ये फिलेट. बाकीचे एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. टी आर एंटर. त्यानंतर मग हा जो सर्कल आहे त्याचा 22चा डायमीटर, 11 ची रेडियस. सी एंटर, त्याच्या जवळ जायचं, सेंटर पॉइंट हा दिला आणि 11 ची रेडियस दिली. त्यानंतर मग इथून हे डिस्टन्स दिलेलं 14चं, हे 11चं आणि 5 ची रेडियस. हॉरिझॉन्टल 14, इथून इकडे 14 एंटर, 11 एंटर, 5 ची रेडियस आहे तर हाफ आपण 5 टाकला. सी एंटर सर्कल साठी सेंटर पॉइंट हा दिला आणि ही 5 ची रेडियस दिली. एल एंटर, या कोऑर्डिनेट पॉइंट पासून इथे खाली यायचं, एस्केप दाबून ट्रिम करून घेऊ. ट्रिम केलं. आता हा तुमचा जे कटिया, सॉलिडवर्क्स वगैरे जे सॉफ्टवेअर आहेत त्याचा हा बेस आहे. ओके. सॉफ्टवेअर हा ऑटोकॅड जो आहे तो नॉन पॅरामेट्रिक आहे. नॉन पॅरामेट्रिक म्हणजे काय, सेमी पॅरामेट्रिक बोलू शकता. मी समजा ही 50 ची लाईन काढली, इथे पॅरामेट्रिक मध्ये समजा डिस्टन्स दिलं, अलाइन किंवा लिनियर कुठलंही घ्या, हे समजा 50 आहे आणि समजा ते 80 एंटर करतो, तर ही लाईन काय झाली, एक्सटेंड झाली. तर ते जर का मी इकडनं डायमेन्शन दिले, या पॉइंट पासून इथपर्यंत, एटीच आहे, डबल क्लिक करून मी समजा 6000 डायमेन्शन बाजूला क्लिक केलं, ती लाईन तेवढीच राहिलेली आहे. लाईन एक्सटेंड झाली नाही, 80 ची लाईन होती ती 80 चीच राहिलेली आहे. तर हे काय झाले, नॉन पॅरामेट्रिक डायमेन्शन. जसे आपण पॅरामीटर्स दिसतो तसं तिथं चेंजेस होत नाही. पण इथून जर का तुम्ही पॅरामेट्रिक म्हणून डायमेन्शन दिले तर ऑटोमॅटिकली ते एक्सटेंड वगैरे होऊन जातं. 100 एंटर, ही लाईन एक्सटेंड झाली. त्याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक. आता इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत कोइन्सिडेंट वगैरे. ही लाईन आणि ही लाईन कोइन्साइड करतो. ओके, इथे हा डॉट आला कोइन्सिडेंटचा. ओके, मी समजा इथे रेडियस दिली या सर्कलची 5 आहे. ओके, डबल क्लिक करून समजा 10 केलं, 10 एंटर. तर इथे हे कोइन्साइड नाही, जेव्हा आपण कोइन्साइड देऊ तर त्यानुसार ते डायमेन्शन लाईन त्यानुसार ते मूव्ह होऊन जातो, ते डायमेन्शन नुसार. त्यासाठी कोइन्सिडेंट ऑप्शन. त्याच्यानंतर मग कोलिनियर. आता ही लाईन आणि ही लाईन एकाच लाईन मध्ये दिलेली आहे, त्यामुळे कोलिनियर म्हणजे ही लाईन जर खाली एक्सटेंड झाली त्यासोबत ही पण लाईन एक्सटेंड होऊन जाते. त्यानंतर मग कॉन्सेंट्रिक आहे. समजा हा सर्कल मी लेफ्टला मूव्ह केला, त्या दोघातलं समजा डायमेन्शन दिलेलं त्यांनी, लिनियर मध्ये दोन येतील, हॉरिझॉन्टल वर्टिकल. इकडे वर्टिकल, इथे क्लिक केलं, इथून इथे हॉरिझॉन्टल, इथे क्लिक केलं. हा सर्कल मी समजा 20च्या जागी 30 केला, 20चं डिस्टन्स आहे ती 30 केलं. हे कॉन्सेंट्रिक राहिलं नाही, ते कॉन्सेंट्रिक आपण इथून करू शकतो. इथे कॉन्सेंट्रिकचा ऑप्शन आहे, हा सर्कल आणि हा सर्कल सिलेक्ट केला. त्यानंतर मग फिक्स आहे. फिक्स म्हणजे त्याचा पॉईंट मूव्ह वगैरे होणार नाही. आता ह्या लाईनचा मी समजा एक पॉईंट हा फिक्स करून ठेवतो.
म्हणजे ही ड्रॉइंग जे काही चेंजेस होतील त्या राईट साईडलाच मूव्ह होईल. पॅरलल, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असेल. कोलिनियर एक देऊन टाकू. आता इथे 2 लाईन काढल्यात. ऑटोकॅड मध्ये चालतं पण बाकीच्या सॉफ्टवेअर मध्ये अशा 2 लाईन काढायच्या नाहीत, एकच सिंगल लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर मग परपेंडिक्युलर, या दोघातला अँगल आपला 90 डिग्रीज असणार आहे. दोन्ही लाईन सिलेक्ट करून परपेंडिक्युलर ठेवून दिलं. हॉरिझॉन्टल, ही लाईन आपल्याला हॉरिझॉन्टलच ठेवायची. सेम वर्टिकल, ही लाईन वर्टिकल ठेवायची. टँजंट, आता इथे मी समजा रेडियस देतो. सर्कल आणि लाईन हे दोन्ही काय आहेत, बाजूला बाजूला आलेले आहेत, स्मूथ मध्ये गेलेले आहेत, त्यामुळे हे टँजंट आहेत. इथे टँजंट सिलेक्ट केलं, हा सर्कल आणि ही लाईन, इथे टँजंट. स्मूथ नंतर बघू आपण. सिमेट्रिक आणि इक्वल, इक्वल मध्ये रेडियस इक्वल होतील. आता ह्यामध्ये 2 रेडियस कुठला इक्वल आहेत, हा आणि हा 8 दिलेला आहे. म्हणजे एक चेंज केलं की दुसरा पण चेंज होऊन जाईल. एक समजा 10चा केला तर ऑटोमॅटिकली हा 10चा होऊन जाईल. त्यानंतर मग सिमेट्रिक आणि स्मूथ बघू. SPL एंटर स्प्लाइन लिहून घ्या शॉर्टकट. SPL एंटर स्प्लाइन. SPL एंटर स्प्लाइन. आता इथे हा स्मूथचा ऑप्शन आहे. स्मूथ मध्ये हे कर्व्स स्ट्रेट मध्ये येतात. त्याच्यानंतर मग सिमेट्रिक दिलेलं आहे. दोन्हीकडे अँगल वेगवेगळे आहे. पहिली ही लाईन सिलेक्ट केली, त्याच्यानंतर ही लाईन सिलेक्ट करतो, शेवटी ऍक्सिस सिलेक्ट करतो, दोन्हीकडे अँगल सेम झाला. हे झालं सिमेट्रिक. हे सगळे डायमेन्शनचे ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर मग इथे हा कन्वर्टचा एक ऑप्शन आहे. समजा इकडनं आपण काय डायमेन्शन दिले असतील, पॅरामेट्रिक मध्ये कन्वर्ट करायचे असेल, 48 पॉईंट समथिंग आहे. पॅरामेट्रिक मध्ये गेल्यानंतर इथे कन्वर्टचा ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करतो, एंटर दाबतो. ओके, हे कन्वर्ट झालं. इथे हाईड ऑलचा ऑप्शन आहे, डायमेन्शन हाईड झाले. इकडनं डायमेन्शन हाईड होतील, इथे कन्स्ट्रेंट हाईड होतील. शो ऑलनी कन्स्ट्रेंट शो झाले, इकडनं शो झाले. त्याच्यानंतर मग डिलीट कन्स्ट्रेंट मध्ये समजा हे सिलेक्ट केलं, एंटर दाबतो, कन्स्ट्रेंट याचे डिलीट झालं. आता त्यांनी इथे एक ऑप्शन दिलेला आहे ऑटो कन्स्ट्रेंटचा, सिलेक्ट केलं, इथे ऑप्शन आहे ऑटो कन्स्ट्रेंट. हे सगळे डायमेन्शन्स ऑटोमॅटिकली कन्स्ट्रेंट झाले. शेवटचा ऑप्शन आहे पॅरामीटर्स मॅनेजरचा. आता हे समजा 18 आणि 35 दिलेलं आहे. ओके, इथे पॅरामीटर्स मॅनेजर मध्ये गेलो, रेडियस 3 आणि रेडियस 4 आहे. आता आपल्याला समजा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इथे याला मी सिंपल नाव देतो R1 आणि R2. हा समजा 18चा असेल, ओके, तर त्याच्या 3 टाइम्स हा असला पाहिजे. हा समजा 10 आहे तर हा 30 झाला पाहिजे. हा समजा 20 आहे तर हा 60 झाला पाहिजे. सर काय सेट झालं होतं त्याच्या पुढचं ड्रॉइंग बघितलं होतं का? सर काय सेट झालं होतं त्याच्या पुढचं हो ऑल फ्रेंड सेट झालं होतं त्याच्या पुढचं. ठीक आहे, हो ऑल फ्रेंड याचं रेकॉर्डिंग पार्ट इथे बघा. आता सी एंटर करतो मी आणि 2 सर्कल ड्रॉ करतो. एक 10चा ड्रॉ केला आणि एक समजा 40चा ड्रॉ केला. आता इथे मला समजा फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. रेडियस 3 आणि रेडियस 4 नाव आहे. मी इथे सिंपल मध्ये आधी नाव देतो, समजा Q1 आणि इथे
Q2 असं नाव दिलं. मला आता फॉर्म्युला काय क्रिएट करायचा आहे, Q2 इक्वल्स टू Q1 मल्टिप्लाय बाय 3. इथे डबल क्लिक करायचं 40 वरती. Q2 इक्वल्स टू Q1 मल्टिप्लाय बाय 3 आणि एंटर दाबलं. म्हणजे याचा आता डायमेन्शन समजा 20 असेल तर तो ऑटोमॅटिक काय होईल, 80 चा झाला. सॉरी मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 60 चा झाला. 20 मल्टिप्लाय बाय 3. हा समजा मी 100 चा केला तर तो 3 टाइम्स म्हणजे 300 चा होईल. इथे 300 आलं. तर असं आपण फॉर्म्युलाज वगैरे क्रिएट करू शकतो. ठीक आहे, एक काम करा, हे पॅरामेट्रिकचे असाइनमेंट ड्रॉ करा. नेटवर्कचा जर इश्यू आहे